चला आम्ही चाललो दापोलीला नवीन गाडी घेऊन। दापोली फिरायला। मग आम्ही रस्त्यात पेट्रोल भरायला थांबलो। पेट्रोलला गर्दी नव्हती म्हणून पटकन पेट्रोल भरायला निघायचं। आम्ही अशी गाडी लावली पेट्रोलच्या इथे। त्या काकांनी पेट्रोल भरले गाडीत। आम्ही पेट्रोल भरून निघालो। सकाळचे 9 वाजले होते तरी पण रस्त्यात अजिबात गर्दी नव्हती। आता आपल्या इथे 8 वाजल्यापासून एवढी गर्दी होते की अतिशय कंटाळा येतो प्रवास करायला रस्त्यावरती। तिथे अजिबात गर्दी नव्हती। मग आम्ही चाललो असे। इतके छान वातावरण होते, निसर्ग बघत बघत आम्ही चाललो। वाटेत आम्हाला माकडं पण दिसली। हे बघा इथे माकडं बसली आहेत या झाडावर। हे बघा खाली पण आहेत। मग आम्ही निघालो पुढे। जाता जाता आम्हाला दिसले आंब्याचे झाड। मग मुलांना आंबे तोडायचे होते। मग ते उतरले आणि आंबे शोधत होते झाडावरती। एकदम टोकाशी असे आंबे लागले होते। मी तुम्हाला दाखवते। भरपूर असे आंबे लागले होते झाडाच्या टोकाशी। तरी पण आमच्या आनंद आंबे काढायचे होते। मग तो शोधत होता की आंबे कुठे खाली लागलेत का। त्याला काजू दिसला आणि असं एकदम वरती असे आमचा साईराज वरती असे आंबे लागले होते। तुम्हाला दाखवते। हे बघा आंबे एवढ्या टोकाशी लागलेत। उंच अशी रस्त्यावरती असे लावलेले असतात। ते कोण काय बोलत नाही घेतले तरी पण। हे बघा किती गुच्छ लागला आहे आंब्याचा कैरीचा भरपूर असे। मग फायनली आनंदला आमच्या खाली आंबे दिसले। मग त्याचे पप्पा आणि ते तोडले त्यांनी। पप्पांनी आणि त्यांनी कैऱ्या तोडल्या। जास्त नव्हत्या, 5-7 होत्या। रस्त्यावरती असल्यामुळे येणारे जाणारे सगळे तोडतात। तरी पण आम्हाला 3-4 मिळाले। आमचा शेखर आनंद त्याला लोंबकळत होता। त्याला मजा वाटत होती। 2-3च सापडले तरी पण त्याला अजून शोधून काढायचे होते। त्यामुळे 2-3 आंबे दिसले ते आम्ही काढले आणि पिशवीत टाकले। आमचा साईराज पण खुश होता एकदम। हे बघा साईराज पिशवी घेऊन आंब्यांची। चाललो आम्ही गाडीत परत निघालो। फायनली आम्ही दापोलीला पोचलो। हा बघा समुद्र इतका छान आहे आणि आमचा साईराज खूप खुश होता समुद्र बघून। तर अगदी आरडाओरडा चालू होता। फायनली आम्ही घरी पोचलो। घरी पोचून सुद्धा यांची मस्ती चालूच होती। गाडीत प्रवास करून दमलेच नव्हते तरी पण आमचा साईराज इतका मस्ती करत होता। शेवटी मग आम्ही निघालो समुद्रावरती। हे बघा घर। आम्ही निघालो समुद्रावरती। मुलांना कधी जाऊ समुद्रावर असंच होत होतं म्हणून ते आले, कपडे बदलले आणि लगेच समुद्रावरती। घरासमोरच होतं समुद्र, जास्त लांब नव्हतं। मग पोचले। हे बघा हे प्राणी पण आराम करतायत समुद्रावरती। फायनली पोचले समुद्रावर आणि हे बघा आमचा साईराज इतका मस्ती करतोय। त्याला इतकं आवडलं पाण्यात खेळायला। इतका खुश होता तो पाणी खेळून। त्याला यायचंच नव्हतं त्यातून बाहेर। त्याला बळबळ खेचून बाहेर आणलं। चला पुढचा व्हिडिओ